त्यांनी परत तसले सेंटर दिले तर जे प्रायव्हेट आहेत, ज्याच्यावर कोणती सुविधा नाही आहे आणि तिथं कशाची शाश्वती नाही आहे की पेपर फुटणार नाही फुटणार असं काही नाही आहे. त्या सेंटरवर एकदम बोगस सेंटर दिलेत. नेट कॅप आहे जिथं 40-40, 50-50 पीसी आहे तर त्यांना सर्रास यांनी सेंटर दिलेत. आमची परत तीच मागणी घेऊन परत आम्ही आयुक्त साहेबाकडे आलोय की आमचे जे सेंटर आहे ते अधिकृत TCS IN वरच घ्या. अनेकांचे दाबे दणाणले आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढली. त्यांना लेखापाल लेखक ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार 5 जण अटकेत. किती लाखाचा दर ठरला हे सुद्धा हे बघा. म्हणजे एवढे हे असते, आम्ही कशी पेपर देणार आहे? 25 प्रायव्हेट सेंटरवर आम्ही कशी पेपर देणार आहे? आमचा विश्वास तर पाहिजे. हे एवढे पुरावे आम्ही पुणे महानगरपालिकेला सादर केलेले आहेत. आता या सेंटरवर आम्हाला हे प्रायव्हेट सेंटर नको, तर आम्हाला इथून पुढे फक्त PMC बाबत नाही तर जेवढ्या काही अपकमिंग एक्झाम आहे त्या सर्व एक्झाम मध्ये आमची डिमांड हीच राहील की फक्त TCS सेंटर देण्यात आले आणि या आक्षेपांवरती वैध कारवाई किंवा जी कारवाई केली पाहिजे ती करण्यात आली नाही असा आरोप करत विद्यार्थ्यांनी परत आंदोलनाचा इशारा दिला आहे. खरं तर 1 तारखेला ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आलेली होती आणि ती पुढे ढकलली देखील, परंतु योग्य सेंटरवरती ही परीक्षा घेतली जात नाही असा आरोप आता विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय आणि ही परीक्षा टप्प्यात घ्या परंतु योग्य पद्धतीने घ्या असं त्यांची मागणी आहे. नेमकी ही मागणी का केली जाते, ही मागणी का जोर धरू लागलेली आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नेमके कारण काय आहे? तुम्ही वारंवार आंदोलन करत आहात या विषयावरती. नेमकं तुम्ही ज्या मागण्या करता त्या मागण्यांमागचं तुमचा उद्देश काय आहे? प्रथमतः 1 डिसेंबरच्या अगोदरही आम्ही खूप मोठं आंदोलन केलं होतं. माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलंय, सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्यांचं तुमच्याच चॅनलवर सगळ्यात अगोदर आमची बाईट झालेली आणि त्यांनी आम्हाला हे डिक्लेअर केलेलं तेव्हा की तुमची जी परीक्षा आहे ते आम्ही TCS IN वर घेऊ, परंतु तसं काही झालेलं नाही. त्यांनी परत तसले सेंटर दिले तर जे प्रायव्हेट आहेत, ज्याच्यावर कोणती सुविधा नाही आहे आणि तिथं कशाची शाश्वती नाही आहे की पेपर फुटणार नाही फुटणार असं काही नाही आहे. त्या सेंटरवर एकदम बोगस सेंटर दिलेत. नेट कॅप आहे जिथं 40-40, 50-50 पीसी आहे तर त्यांना सर्रास यांनी सेंटर दिलेत. आमची परत तीच मागणी घेऊन परत आम्ही आयुक्त साहेबाकडे आलोय की आमचे जे सेंटर आहे ते अधिकृत TCS IN वरच घ्या. पण अजूनपर्यंत काही त्यांचा निर्णय आलेला नाही. पण जोपर्यंत निर्णय येत नाही तोवर आम्ही इथून हलणार नाही या भूमिकेत आम्ही आहोत. आता नवीन तारीख जारी झालेली आहे या परीक्षेसाठीची, नोटिफिकेशन निघालेलं आहे. जी तुमची मागणी होती मुळामध्ये नोटिफिकेशन निघालं पाहिजे, नवीन तारीख आली पाहिजे, काय मागण्या अपूर्ण आहेत? तुम्ही ज्या मागण्या मागे केल्या होत्या त्यापैकी आमची सर्वात पहिली आणि रास्त आणि वास्तव मागणी म्हणजे हीच होती की परीक्षा ही TCS IN सेंटरवर झाली पाहिजे. आम्ही ज्यावेळेस 1.5 महिन्यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या याच आवारामध्ये जवळपास मोठ्या संख्येने आम्ही जमलो होतो आणि त्यावेळेस आयुक्त साहेबांनी आणि उपायुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासित करून आम्हाला सांगितलं होतं की ही परीक्षा TCS IN सेंटरवर घेण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू आणि जे काही ऑब्स्टकल आहे ते दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. विद्यार्थ्यांना आम्ही त्याही वेळेस याच भूमिकेत होतो की आम्ही पोस्टपोनच्या भूमिकेत नाही, तर आमचा एकच मुद्दा की एक्झाम ही TCS सेंटरवर व्हावी. परंतु मध्ये इलेक्शन आले आणि त्यांनी सुद्धा आम्हाला ही गोष्ट सुद्धा आवर्जून सांगितली की आफ्टर मनपा बॉडी फॉर्म झाल्यानंतर आम्ही एक्झाम घेऊ. परंतु ज्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट लागला त्याच रात्री जवळपास 2:30-3 वाजता विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात आले. आणि ही गोष्ट कधी झाली की 25 तारखेच्या म्हणजे या 25 जानेवारीच्या 7 दिवसा अगोदर. म्हणजे हे गोष्ट आम्हाला अपारदर्शक तर वाटतेच, पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक अशी खात्री नाही आहे की ही जे सेंटर आलेले आहेत ते ऑलरेडी या केसवर फ्रॉड सेंटर आहेत आणि असे सेंटर की ज्यांच्यावर तुम्ही फ्रॉड म्हणताय जरा दाखवा. हे बघा, हे ज्यावेळेस वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटची परीक्षा झाली त्यावेळेस विद्यार्थी जे आज त्यावेळेस अटकेमध्ये झाले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांच्या हॉल तिकीटवर हे बघा ऑप्शन्स लिहून होते DABCAD असे ऑप्शन्स लिहून होते हॉल तिकीटवर. म्हणजे या प्रायव्हेट सेंटरवर जातानाच तुम्ही व्यवस्थित हॉल तिकीट सुद्धा चेक करून जात नाहीत. म्हणजे आम्ही या प्रायव्हेट सेंटरवर भरोसा कशाला करायचा? आम्हाला आता ही 25 तारखेची एक्झाम आहे, आम्ही अभ्यास करून जर पास होत नसेल तर त्या एक्झामला अर्थ तरी राहणार आहे का? आमचा मुळात हा मुद्दा आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहेत की होणारी एक्झाम ही फक्त TCS IN सेंटरवरच व्हावी. काही महिला भगिनी सुद्धा आपल्या बरोबर आहेत. ताई, तुम्ही या परीक्षेची तयारी करत आहात, नेमकं कुठं सेंटर आलेलं आहे तुमचं? सर, माझं सेंटर रामटेकडी TCS IS 2 वर आलंय, पण माझी मागणी अशी आहे की बाकीच्यांना पण TCS वरतीच भेटलं पाहिजे. जरी माझ्या एकटीची फक्त एक्झाम पारदर्शक होण्यात अर्थ नाहीये, सर्वांची झाली तर मलाही न्याय भेटणार आहे. त्यामुळे माझी तीच मागणी आहे. तुमचं कुठं आलंय सेंटर?
रामटेक. तुम्ही नाहीच समाधानी याच्यावर? माझं टेन्शन आहे बट बाकीच्यांसाठी म्हणून मी आले. बाकीच्यांसाठी तुम्ही आलाय. एकंदरीत आपण पाहू शकतो या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत की TCS आयन सेंटर वरतीच ही परीक्षा झाली पाहिजे. खर तर कनिष्ठ अभियंता हे पद पुणे महापालिकेमधील महत्वाचं पद मानलं जातं. त्या पदासाठी ही सगळी धडपड करणारे विद्यार्थी आंदोलन करतात. त्याच्यासाठी तू आंदोलनामध्ये सहभागी झालायस, विद्यार्थी संघटनेचा बिल्ला सुद्धा लावलेला आहे. काय नेमक्या मागण्या आहेत, कशासाठी? मुळात मुद्दा हा आहे की हे जे विद्यार्थी इथं थांब बसलेले आहेत, तर आम्ही NSY मार्फत इथं आलोय, पण हे सगळे विद्यार्थी परीक्षार्थी आहेत, चांगला स्कोर आहे, चांगला अभ्यास करणारे पोरं आहेत. मागच्या 1 डिसेंबरच्या पहिले सुद्धा हे मुलं सगळे आंदोलन म्हणजे इथं मागणी घेऊन आले होते. तेव्हा यांची अशी मागणी होती की बाबा परीक्षा जी होती, आतापर्यंत महानगरपालिका ज्युनियर इंजिनियर ज्या कंपन्या जिथं परीक्षा झाली ती एक TCS आयनला परीक्षा झालेली आहे आणि TCS आयनवर विद्यार्थ्यांचा विश्वास आहे की TCS आयन मध्ये जे परीक्षा होतात ते पारदर्शक होतात. तर ते परीक्षा पुणे महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार की त्यांनी जी पॉलिसी बनवलेली आहे त्या पॉलिसीनुसार त्यांनी एक प्रायव्हेट कंपनीला टेंडर दिलं आणि त्या प्रायव्हेट कंपनीने आपण बघितलं पाहिजे तर हे तुम्ही बघू शकता हे सेंटर आहेत. या सेंटरवर पोरांचे नंबर आलेले आहेत. हे त्याच्या रिव्ह्यू वगैरे तुम्ही जर उघडून बघितले तर इट इज बॅड चॉईस फॉर IBPS सेंटर, देर आर नो फॅसिलिटीज, द प्लेस इज डिझर्टेड प्लेस. म्हणजे अशा सगळ्या मुलांच्या त्याबाबत भावना आहेत. आता या सेंटरवर नेमके मुली कशा जाणार आहेत आणि याच्या सर्वात पुढची म्हणजे मुलांची मुख्य भूमिका काय आहे की बाबा आम्ही एवढ्या दिवसाला अभ्यास केलाय, 2-2, 3-3 वर्षांना फक्त 160, 170 जागा तुम्ही काढताय, तर त्या परीक्षेत पारदर्शकता तर ठेवा ना. आणि प्रॉब्लेम काय आपण बघितलं तर त्या TCS आयनच्या सेंटरला 50-50, 60,000 मुलांच्या परीक्षा कंडक्ट झालेल्या आहेत 3-3 शिफ्ट, 4-4 शिफ्ट मध्ये. पण पुणे महानगरपालिकेला नेमका काय प्रॉब्लेम आहे? नेमकं यात काय काळा पेरा आहे का, काही भ्रष्टाचार करायचा आहे का, किंवा कोणत्या अधिकाऱ्यांनी याची जबाबदारी कोण घेणार आहे? उद्याच एखाद्या सेंटरवर काही झालं तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? पुणे महानगरपालिका घेणार आहे का? यासाठी हे सगळे मुलं इथं जमलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत. जवळजवळ 42,000 विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांची मागणी 2-3 टप्प्यात घेतली तरी चालेल, पण परीक्षा घ्यावी. हे काय? आता माझ्याकडे गुन्हा दाखल झालेले हे पुरावे आहेत. हे जलसंपदाच्या परीक्षेमध्ये हायटेक कॉपी प्रकरण गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हे बघा वाशिम येथे कॉपी प्रकरण झालं. अनेकांचे दाबे दणाणले आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढली. त्यांना लेखापाल लेखक ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार, 5 जण अटकेत. किती लाखाचा दर ठरला हे सुद्धा हे बघा. म्हणजे एवढे हे असते, आम्ही कशी पेपर देणार आहे? 25 प्रायव्हेट सेंटरवर आम्ही कशी पेपर देणार आहे? आमचा विश्वास तर पाहिजे. हे एवढे पुरावे आम्ही पुणे महानगरपालिकेला सादर केलेले आहेत. आता या सेंटरवर आम्हाला हे प्रायव्हेट सेंटर नको, तर आम्हाला इथून पुढे फक्त PMC बाबत नाही तर जेवढ्या काही अपकमिंग एक्झाम आहे त्या सर्व एक्झाम मध्ये आमची डिमांड हीच राहील की फक्त TCS सेंटर. किती फीस आहे या फॉर्म भरण्याची? किती फीस होती? 900 ते 1000 रुपये या फॉर्मची फीज आहे. आणि किती विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलेला आहे? हे जवळपास 42,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. आणि त्यामध्ये सांगायची गोष्ट अशी म्हणजे की याच्याशिवाय आमचा मुद्दा तर TCS सेंटर आहे, पण विद्यार्थ्यांना तुम्ही सांगलीच्या विद्यार्थ्यांना वाशिम देता, वाशिमच्या विद्यार्थ्यांना पुणे सेंटर देता. म्हणजे हा काय प्रकार? तुम्ही मग आमच्यासाठी सेंटर प्रेफरन्स का विचारलेत? आम्हाला सेंटर प्रेफरन्स विचारली आणि त्या सेंटर प्रेफरन्सनुसार तुम्ही राहत नाही, तर आम्हाला या एकंदरीत सर्व प्रकार बाबत आमची घोर निराशा आहे आणि त्याबाबत पुणे महानगरपालिकेने तात्काळ विचार करावा अशी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा आयुक्त साहेबांना सुद्धा आम्ही तशी विनंती केली आहे. तुमची आता तुम्ही आंदोलन करताय, सकाळपासून खरं तर बसलाय तुम्ही सगळेजण. कुणाशी चर्चा झालीये? काय बोलणं झालंय? काय त्यांच्याकडनं सांगणं आलं की आपण चर्चा करूया, बसूया, बोलूया? काय नेमकं काय प्रोसेस होती? आम्ही सर्वात पहिले आमची चर्चा जी झाली ती आयुक्त साहेबांसोबत झाली. आयुक्त साहेबांनी आमच्या ज्या काही मागण्या असेल त्या ऐकून घेतल्या आणि त्यानंतर आम्हाला उपायुक्त साहेब पवनीत कौर मॅडम यांच्याकडे पाठवलं. नंतर आमची ही दुसरी मीटिंग जी आहे ते पवनीत कौर मॅडम आणि उपायुक्त थोरात सर यांच्यासोबत झाली. त्यांच्यासोबत जे काही आमच्यासोबत जे डॉक्युमेंट्स होते किंवा विद्यार्थ्यांचे सेंटर होते हे सर्व काही आम्ही त्यांना पुरावे दिले आणि ही दुसरी मीटिंग. आणि आम्ही त्यांना सांगितलं की जवळपास लवकरात लवकर नोटिफिकेशन काहीतरी विद्यार्थ्यांना सकारात्मक बाब तुम्ही निदर्शनास आणून देसाल आणि अधिकृत तुम्ही घोषणा करसाल अशी आम्ही विनंती केली. 42,000 विद्यार्थ्यांची परीक्षा एकत्रित घेणं शक्य आहे? ती कशी पद्धतीने घेतली जाऊ शकते? तुम्ही खरं तर परीक्षा दिलेल्या आहेत,
ही कशा पद्धतीने दिली जाऊ शकते, काय सुचवलंय त्यांना? महाराष्ट्रामध्ये टीसीएस सेंटर जवळपास मोर दॅन 13 म्हणजे 13च्या वरती काहीतरी टीसीएस सेंटर आहे आणि एका टीसीएस सेंटरची कॅपॅसिटी जवळपास 3-4 हजार कॅपॅसिटी आहे. म्हणजे एका दिवसात जर शिफ्ट मध्ये जर तुम्ही एका दिवसात तर नाही होणार, पण 2 ते 3 दिवसात आरामशीर ही एक्झाम टीसीएस सेंटरवर पार पडू शकते. मग आता तुम्ही मागणी करताय की टीसीएस सेंटरवरच झाली पाहिजे आणि नाही झाली तर पुढली तुमच्या आंदोलनाची दिशा काय असणार? आता आंदोलनाची दिशा म्हणजे आम्ही हा काही निर्णय घेतलेला नाही, परंतु जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही. आम्ही इथेच थांबून राहणार आणि सकाळपासून इथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाहीये. नक्कीच आपण पाहू शकतो की विद्यार्थी जे आहेत ते आता निराश झालेले पाहायला मिळतात. खरं तर आक्रमकपणे आंदोलन करणारे विद्यार्थी आता निराश झालेले आहेत, कारण त्यांनी सांगितलेलं की गेल्या वेळेस आम्ही आंदोलन केलं, आंदोलनाचं फलित काय तर परीक्षा पुढे ढकलल्या गेली. आता ही परीक्षा पुढे ढकलली जाईल, परंतु टीसीएस आयन सेंटर वरतीच आमची परीक्षा झाली पाहिजे, तरच आम्ही परीक्षा देऊ, तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही, अशा प्रकारचा जो आहे तो इशारा सुद्धा या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. नवराष्ट्रासाठी निखिल सुक्रे, पुणे.